संजय राऊतांच्या प्रकृतीमध्ये गंभीर स्वरूपाचा बिघाड, गर्दीत मिसळण्यावर निर्बंध, स्वतः ट्विट करत दिली माहिती। राऊत विरोधकांच्या मोर्चाला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती। 2 महिने कार्यक्रमांपासून देखील दूर राहणार। संजय राऊतांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट। राऊतांच्या चांगल्या आरोग्यासाठीही प्रार्थना। निवडणूक आयोगाच्या विरोधात ठाकरे बंधू कोर्टात जाणार, 2 दिवसात याचिका दाखल करण्याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांची तयारी। मतदार यादीमधील घोळ दुरुस्त करूनच निवडणुका घेण्याची मागणी। मुंबईमध्ये उद्या विरोधकांचा विराट मोर्चा, मोर्चातून मतदार यादीतील घोळ समोर आणणार, पोलीस मोर्चाला परवानगी न देण्याच्या भूमिकेत। हा फेक नरेटिव्ह करण्याचा प्रकार काहीही निष्पन्न होणार नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार, महाविकास आघाडीच्या मोर्चावर उदय सामंतांची टीका। पुण्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या विरोधात ठाकरेंच्या महिला आघाडीचं आंदोलन, फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरबाबत अवमानजनक वक्तव्य केल्याचा आरोप, चाकणकरांनी राजीनामा देण्याची मागणी। रुपाली पाटील माझी मैत्रीण, आरोप गैरसमजातून कोणतंही राजकारण करू नये, रुपाली पाटलांनी गुंड पाठवून हल्ला केल्याचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकर यांचं स्पष्टीकरण। रुपाली चाकणकरांच्या सांगण्यावरून माधवी खंडाळकरांचे व्हिडिओ करत आरोप, रुपाली ठोंबरे पाटलांचा दावा, एका व्हिडिओमुळे राष्ट्रवादीतील 2 रुपालींमध्ये वाद। माधवी खंडाळकर प्रकरणात रुपाली ठोंबरे आक्रमक, गुन्हा दाखल झाल्यानंतर खडक पोलिसांना जाब विचारला, अटक करा असं म्हणत पोलीस ठाण्यातच ठिय्या। एपीआय अमोल वाघमारेंकडून हिरो बनण्याचा प्रयत्न, हा एन्काउंटर नसून हत्या, कोर्टात जाणार असल्याचा वकील नितीन सातपुते यांचा इशारा, तर केसरकर जबाबदार असल्यास कारवाई करण्याची मागणी। रोहित आर्यला केसरकरांशी बोलायचं होतं, केसरकरांनी माझ्यावर अन्याय केल्याचं म्हणत होता, 17 मुलांसोबत ओलीस ठेवलेल्या रोहन आहेर यांचा दावा, गुन्हे शाखेचं विशेष पथक तपास करणार। 19 लोकांना जाळून टाकण्याची धमकी देणारा कॉन्ट्रॅक्टर नाही, दहशतवादी होता, एन्काउंटर झालेल्या रोहित आर्यवर मंत्री सामंतांचा आरोप, तर मुलांच्या सुटकेच्या उद्देशाने पोलिसांची कारवाई, पण एन्काउंटर चुकीचा, केसरकरांची भूमिका। रोहित आर्यला गुन्हेगारीच्या मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त करणारी, त्याला मानसिक रोगी करणारं महायुतीचं शासनच, काँग्रेसच्या सचिन सावंतांचा गंभीर आरोप। आरे स्टुडिओमधील ऑडिशनचा व्हिडिओ समोर, ओलीस ठेवण्याआधीचा ऑडिशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, रोहित आर्य प्रकरणामध्ये स्टुडिओनं मानले पोलिसांचे आभार। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी एसआयटी गठीत करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलीस महासंचालकांना आदेश, महिला आयपीएसच्या नेतृत्वात एसआयटी असेल। 0% व्याजदराने पैसे दिल्यानंतर कर्जफेडा, सारखं फुकट, सारखं माफ कशाला हवं, अजित पवारांचं मोठं विधान, आम्हाला निवडून यायचं होतं म्हणून बोललो, अजितांच्या विधानामुळे वादाची शक्यता। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न, विनोबा भावेंच्या आश्रमात राहत असलेल्या खोलीची पोलिसांकडून पाहणी, काँग्रेसचा आरोप, सपकाळांनी गावदेवी पोलिसांना जाब विचारला। राष्ट्रवादी शरद पवारांचा एक तर शिवसेना ठाकरेंचा पक्ष, सांगलीच्या तासगावात चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य, मात्र भाजपा हा कार्यकर्त्यांचा आणि विचारांवर चालणारा पक्ष असल्याचं विधान। यवतमाळमध्ये वणी चंद्रपूर महामार्गावर भीषण अपघात, 3घांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी, 4 चाकी ट्रकच्या धडकेमध्ये दुर्घटना। अकोल्यामध्ये पीएम पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 5 ते 27 रुपये मदत मिळाल्याचा आरोप, तर शेतकऱ्यांना कमीत कमी 1004 रुपये नुकसान भरपाई दिली, कृषी विभागाने आरोप फेटाळले।